एक मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं। पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बस म्हणून हा सत्कार आहे। मला माहित आहे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। ITR वाले शेतकरी आहेत, पण तुम्ही जो काय माझा सत्कार ठेवला, माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार ठेवला, या तुमच्या बरोबर आहे की नाही? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? देरे हरी पलंगावर आहे। तुम्हाला वाटतं रविकांत तुपकर उपोषणाला बसला याचा जीव जायची वेळ आली की बरोबर कर्जमाफी होणार आहे, आपण घरात बसायचं, आपण रस्त्यावर यायचं नाही। तुम्हाला माहिती आहे, इमानदारीने सांगतो, तुम्ही सगळे शेतकरी जर रस्त्यावर आले असते ना आंदोलनाच्या काळामध्ये तर सगळे प्रॉब्लेम आपले कर्जमाफीचे सॉल्व्ह झाले असते, बरोबर आहे? पण तुम्ही काय करता? तुम्ही घरात बसता आणि टीव्हीवर पाहता की रविकांत तुपकरचा जीव कधी जातो। आता विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं, नीटचा पेपर फुटला म्हणून सगळे विद्यार्थी रस्त्यावर आले, महिनाभर ते आंदोलन चाललं, लाट्या काट्या खाल्ल्या, पण आमचे तरुण पोरी विद्यार्थी मागे हटले नाही आणि मी म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला। आपल्या पोरांकडून आपल्यावर शिकायची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आपल्याला शिकायची वेळ आली आहे, म्हणजे बापाला आता पोराकडून शिकायची वेळ आली आहे की आंदोलन कसं करावं। तुमच्या कधी लक्षात येईल तुम्ही एकत्र आलं पाहिजे म्हणून? एकट्या बाळासाहेबांनी एकट्या शहाजी पाटलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सुटणार नाही। याच्यासाठी गावागावातला शेतकरी पेटला पाहिजे, गावागावातला शेतकरी रस्त्यावर आला पाहिजे। तुमचं काय, साप निघून गेल्यावर काठ्या मारायची तुम्हाला सवय आहे। आता मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरले नाही आणि आता मला विचारतात रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचं काय झालं? ते माझ्या हातात आहे का? मी मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा? मी GR काढतो का? माझं आणि व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचं काम लढणं आहे, भांडणं आहे, संघर्ष करणं आहे। संडासापासून लोक फेसबुकवर कमेंट करतात आम्ही रेग्युलर कर्ज भरून चूक केली का? मग मी आंदोलनाला बसलो तेव्हा तुम्ही रस्त्यावर काय नाही उतरले? उतरायला पाहिजे होतं की नाही? शेतकरी जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, बरोबर आहे का? देरे हरी पलंगावरी होणार नाही। मी तर कधी कधी त्रागून असं म्हणतो, तुम्ही सोयाबीन पेरता का इकडं? किती भाव घेतला यावर्षी? मागच्या वर्षी 4000 घेतला। मी तर म्हणतो माहिती शपथ तुम्हाला 2000 भेटा यावर्षी। तरी तुम्ही काय म्हणसान? ठेविले अनंत पैसेचे राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही। तुम्ही एक शब्दही बोलणार नाही, संडासापासून कमेंट हाणणार फेसबुकला, पण रस्त्यावर उतरणार नाही, येणार नाही। पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी संघटित आहे म्हणून त्यांनी 400 रुपयाच्या ऊसाच्या टनाचा भाव 3500 पर्यंत नेला, कारण दरवर्षी तो त्या भागातला शेतकरी रस्त्यावर उतरतो, कारखानदारांशी संघर्ष करतो, लाटाकाट्या खातो, रक्त सांडतो, जेलमध्ये जातो, पोलीस केसेस घेतो, म्हणून त्यांच्या ऊसाला भाव आहे। साखर कारखाने तुमच्या भागात असतील ना? आहे का नाही आहे? तुम्हाला माझी मराठी कळत नाही? आहे का नाही आहे? मग तुमच्या ऊसाला भाव किती आहे? 2500। मग तुमच्या ऊसातनं काय कोल्हापूरच्या ऊसातनं साखर निघतील, तुमच्या ऊसातनं काय एंडोसल्फान बाहेर येत आहे का? अरे तुम्ही भांडत नाही, तुम्ही सगळ्या या प्रस्थापित नेत्याच्या मागे पुढे फिरता, म्हणून तुमच्यावर ही वेळ आलेली आहे। तुमचे नेते दर पंचवार्षिकला पक्ष बदलतात, MIM वंचित सोडून सगळे पक्ष झाले की नाही झाले? तरी तुम्हाला वाटतं माणूस लय मोठा आहे, लय मोठा माणूस आहे। कशाचा मोठा आहे? मी तुम्हाला सांगतो, या विधानसभा मतदारसंघामध्ये या प्रस्थापित नेत्यांना धूळ चारायला एक फाटका माणूस आपल्यातला उभा करू विधानसभेला। कसं धूळ चारता येत नाही मी बघतो। पण तुम्ही पायच धरा ना, पायच धरत नाही तुम्ही। तुम्हाला वाटतं गडी लय मोठा आहे, खातोय का तो? दर पंचवार्षिकला पक्ष बदलणार, तुमच्या समोर नैतिकतेच्या गप्पा मारणार। का कर्जमाफीच्या प्रश्नावर तिथं आवाज उठवत नाही? का पीक विम्याच्या प्रश्नावर सभागृहामध्ये बोलत नाही?
त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्यांना जा विचारत नाही. लक्षात ठेवा. माझ्या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पीक विम्याच्या प्रश्नावर आंदोलन करतो तेव्हा आमच्या धाका नका होईना आमचे लोक, आमचे आमदार वगैरे तिथं बोलण्याचा प्रयत्न करतात आमच्या धाकाने. त्यांना वाटतं हा मुद्दा आमच्याकडून सुटल्यावर शेतकरी आमच्या अंगावर येतील म्हणून ते बोलायचा प्रयत्न करतात. हा चळवळीचा धाक आहे. एक काळ असा होता, ए बाबा काय अडचण आहे, आता आमचं ऐकायचं तर तुम्ही गप्पा मारायला लागले तिकडं. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. हा नांदेड जिल्हा एकेकाळी शेतकरी चळवळीचा बालेकिल्ला होता. एक आमदार या नांदेड जिल्ह्याने शेतकरी संघटनेचे दिलेले आहे, शंकरांना. बरोबर आहे ना. चळवळीची पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा. लढणारी माणसं आहात तुम्ही, भांडणारी माणसं आहात तुम्ही, अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करणारी माणसं आहात तुम्ही नांदेड जिल्ह्यातली. पण काय झालंय, निखाऱ्यावर थोडी राख साचली आहे, त्या राखेवर फुंकर मारायला रविकांत तुपकर तुमच्या जिल्ह्यात आलाय की तुम्ही पेटा, तुम्ही लढा. एकदा काय झालं, एका वाघीणची डिलिव्हरी झाली, वाघीण जणली. तुमच्याकडे काय म्हणते डिलिव्हरीला, काय म्हणते, बाळातीन झाली वाघीण. मग तिला जे काही पिल्ले झाले त्याच्यातलं एक पिल्लू वाघिणीचं चुकून रस्ता भुलला आणि बकरीच्या कळपात गेला. बकरीच्या कळपात गेल्यावर त्याला सवय लागली बकऱ्याची, ते म्याम्या करायचे. एक दिवस वाघिणीनं शिकार केली, त्याचं वाघिणीचंच बच्चू त्याच्या तोंडात आलं. वाघिणीनं त्याला सांगितलं, अरे तू तो मेरा बछड़ा है, तू इधर म्याम्या क्या कर रहा है, तू एकदा डरकाळी फोड, सगळ्या बकऱ्या पळून जातील. त्या पिल्लानं, बछड्यानं डरकाळी फोडली, सगळ्या बकऱ्या पळून गेल्या, कारण त्याला माहीतच नव्हतं ते वाघ आहे म्हणून. तसं तुमचं झालंय. तुम्ही वाघाचे बच्चे आहात, तुम्ही वाघाचे बछडे आहात, किंबहुना तुम्ही वाघ आहात, पण तुम्ही या शेळपट पुढाऱ्याच्या नांदी लागू लागू तुम्ही म्याम्या करायला लागलेले आहात. तुम्ही एकदा डरकाळी फोडा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुमच्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता कर्जमाफीच्या प्रश्नावर तुम्हाला सभागृहात मांडताना दिसत. का? तुमचा धाक राहिला नाही, तुम्ही बोलत नाही. गावात आल्यावर तुम्ही पायातलं पायतान काढून पुढाऱ्याला विचारला पाहिजे की का तू तिथे बोलत नाही. तुम्ही ते सोडून पुढाऱ्याचे वाढदिवस घालता. आता मी आलो नांदेडपासनं, त्या प्रतापराव चिखलीकरांचे वाढदिवस आज आहे का, काल झाला. अहो जागोजागी पोस्टर आहेत आणि खाली आपल्या लोकांचे फोटो आहेत. वर साहेबाचा फोटो, खाली 12 चमचे, आडव्या दांडीचा, उभ्या दांडीचा, बारकी पळी, बारका चमचा. साहेब तुम्ही 100 वर्ष नाही, 150 वर्ष जागा, 150 वर्ष बापाचं वाटोळं तुम्हीच केलं. आमचं तुमच्याच हाताने झालं पाहिजे, दुसऱ्याचा हात लागला नाही पाहिजे. अरे ज्यांनी त्याच्या बॅनरवर फोटो टाकले त्यांनी कधी मायचा वाढदिवस केला का? त्यांनी कधी बापाचा वाढदिवस घातला का? नाही घातला. तुमच्या डोक्यात मायचा आणि बापाचा वाढदिवस नाही, ज्यांना आपला कार्यक्रम हाणलाय त्याचा वाढदिवस घालायला आपली अवलाद पुढे असते. हे चित्र बदलावं लागेल. हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, हा लढणारा महाराष्ट्र, अन्याय सहन न करणारा महाराष्ट्र आहे. हा गाव वडतला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना शेतकऱ्यांची पोरं काय करतायत हा तुम्हाला माझा प्रश्न आहे. तुम्ही जर शहीद भगतसिंगाच्या काळात असते, आज क्रांतिसिंह नाना पाटलाची जयंती आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन करून इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रति सरकार उभं केलं होतं. लक्षात ठेवा, क्रांतिसिंह नाना पाटला. आज त्यांच्या जयंतीच्या पर्वावर आपला कार्यक्रम होतोय. भावांनो, क्रांतिसिंह नाना पाटलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजाला मॅनेज झाले असते तर त्यांना वाटेल ते मिळू शकलं असतं. पण क्रांतिसिंह नाना पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांच्या पायात पत्र्या ठोकायचं काम केलं आणि या मोठी चळवळ स्वातंत्र्यासाठी उभी केली. तुम्ही जर क्रांतिसिंह नाना पाटलाच्या काळात जन्माला आले असते तर तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटला बरोबर असते का इंग्रजा बरोबर असते? सांगा. हे पोरांनो, कोणाबरोबर असते? नाना पाटला बरोबर असते. आणि क्रांतिसिंह नाना पाटील जर आज जिवंत असते तर ते तुमच्या बाजूने असते का प्रताप चिखलीकरच्या बाजूने असते? बोला. तुम्हाला समजत नाही का मी काय बोलतोय ते?
लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, भांडावं लागेल. संघर्षाचा मार्ग आपण निवडलेला आहे. सत्तेपेक्षा सामान्य माणसाची ताकद मोठी असते, लक्षात ठेवा. हे आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरला दाखवून दिलं. राजनाथ सिंह म्हणले इस्तीफा लेने वाली हमारी सरकार नहीं है, आणि पुढच्या 4 दिवसात इस्तीफा घेतला. पोरांनी घेतला की नाही घेतला? अरे पोलीस दंडे मारायचे तर पोरं सांगायचे और मारो, आणि तुम्ही तिकडे पोलीसची गाडी पाहिली म्हणून येतो. इतका आपल्याला धीड बनावं लागेल, इतका आपल्याला धाडसी बनावं लागेल. महाराष्ट्रात स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये शेतकरी चळवळीला जे गतवैभव होतं ते गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आज अधिकार दुष्कर उभा जन्म मी पुऱ्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी घालणार आहे. फक्त तुमची साथ भावांनो मला पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही साथ देणार आहे की नाही देणार आहे? तुम्ही सोबत राहाल की नाही राहाल? मी पण एक बाकी पुढाऱ्यांसारखा सत्तेत जाऊन कधी आमदार होऊ शकलो असतो. मागच्या दारांना मलाही जाता आलं असतं, पण मी गेलो नाही, कारण माझी कमिटमेंट तुमच्या सोबत आहे. मला नाही जायचंय, मला तुमच्या सोबत माझं आयुष्य घालवायचं आहे. मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे, मी संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे. माणूस किती वेळा आमदार होता त्याला महत्व नाही, माणूस किती वेळा खासदार होता त्याला महत्व नाही, माणूस किती इमानदारीनं जगला त्याला जास्त महत्व आहे, लक्षात ठेवा.